हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर आज रविवार होता आणि आज आमचे 7 फॅमिलीज आमच्या शेजारच्या मिळून आम्ही सर्वांनी आज संडे स्पेशल करायचं ठरवलं होतं. तर संडे स्पेशल म्हणजे आम्ही आज चिकन, मटण, वडे, भात, कढी असा सगळा बेत होता आणि सगळ्याजणी मिळून सगळ्या फॅमिलीतले सगळे मेंबर्स इथे हजर होते आणि सगळ्यांनी मिळून असं आम्ही सर्व जेवण बनवलं. ह्यावेळेला कोणतीच ऑर्डर बाहेर नाही दिली. तर सगळ्यांनी मिळून आपण करायचं असंच ठरलं होतं. आणि हे बघा, चिकन बनवण्याचं काम माझ्याकडे सोपवलेलं होतं आणि छान चिकन बनवून असं वाफाळतं चिकन बघा दिसतं इथे कसं बनवलं आहे. आणि ह्या इकडे दोघीजणी मसाले मॅरिनेट वगैरे सगळं लावण्याचं काम चालू होतं. आणि इथे त्यानंतर चिकन मटण झाल्यानंतर वड्याचं पीठ भिजवण्याचं काम सुरू होतं, कारण संध्याकाळला वडे तयार करायला पीठ आधीच आपल्याला मळून ठेवावं लागतं वड्याचं, मग छान पीठ येतं. त्यामुळे ते मस्त कडकडीत पाणी ओतण्याचं आणि इकडे भिजवण्याचं काम सगळं सुरू होतं. आणि मग खूप छान असं पीठ मळलं. आमच्या इथल्या काकी आहेत त्या खूप छान त्याने पीठ दळून वगैरे आणलं होतं. आणि हे बघा, ह्या त्या काकी ह्यांनीच पीठ सगळं तयार केलं होतं. आणि त्यानंतर खूप छान मस्त ते पीठ आम्ही भिजवून मग आत्ता संध्याकाळी जेव्हा जेवणाचं टायमिंग झालं त्यावेळेला इथे वडे तळण्याचं काम सुरू झालं. आणि ही ते आमची परी कांदा घेऊन बसले, चिरलेला कांदा होता तो घेऊन, आणि लाजते बघा कशी ती. आणि इथे आमचं वडे थापण्याचं, वडे तळण्याचं सगळं काम सुरू आहे. आणि व्हिडिओ करायला घेतल्यावर सगळ्याजणी थोड्या लाजत आहेत, कारण सगळेच जणी आपापल्या घरातल्याच याच्यात अवतारात आहे आम्ही बसलेलो सगळ्याजणी. आणि ते मस्त वडे वगैरे छान काम सुरू आहे. थोडं लाईट आम्ही जर आत्ता घालवलं होतं, कारण आम्ही मोठा लाईट लावला होता पण त्यावेळेला थोड्या ना माशा वगैरे यायला लागल्यात तिथे, त्यामुळे जरा बंद केलं, पाखरं वगैरे यायला लागली म्हणून, कारण तळणीचं काम सुरू होतं. त्यामुळे थोडंसं व्हिडिओ थोडा अंधूक दिसेल. पण इथे आमचे हे 2 मेंबर्स बघा, हे 2 मेंबर्स, एक संगमेश्वरमधून आलेली आहे ती, आणि हे दादा आहेत, ह्यांनीच सगळं खूप पुढाकार घेऊन ही आजची पार्टी आमची ठरली, की त्यांनीच सांगितलं की आपण सगळ्यांनी एकत्र येऊन पार्टी करूया. आणि आत्ता आमची इथे पहिली पंगत जेवायला बसली. सगळेजण छान मस्त गुण्यागोविंदाने सगळे, ही आमची बालगोपाळं पण बसलेत बघा कशी जेवायला इथे. आणि मस्त जेवणाचा बेत आमचा आजचा खरंच खूप म्हणजे छान, म्हणजे जे आम्ही ठरवलं त्याप्रमाणे सगळं छान अगदी व्यवस्थित पद्धतशीररित्या जेवण बनवून झालं. आणि जेवणाचा प्रोग्राम पण अगदी व्यवस्थित झाला. आणि ही तयारी आमची कालपासून चालू होती म्हणजे आज रविवार, तर काल आम्ही शनिवारी रात्री थोडं तयारी करून ठेवली होती. वाटण, मसाले किंवा पेस्ट वगैरे, जे आलं लसूण पेस्ट लागते ती, अशा सगळ्या तयाऱ्या आमच्या चालू होत्या. आणि इथे जेवण वाढण्याचं काम सुरू आहे. सगळे छान गप्पा मारत मजा मस्ती करत जेवणाचा प्रोग्राम सुरू होता असं. आणि म्हणजे असं कोणताही प्रोग्राम नाही आहे, काही नाही आहे, कोणाकडे कसला कार्यक्रम नाही आहे, पण आम्ही सहज एकत्र आमचं सगळ्यांचं फॅमिली, आमच्या ज्या आहेत ना आम्ही 7 फॅमिली, आमचं बॉन्डिंग खूप छान आहे. एकमेकाबरोबर छान गप्पा गोष्टी मजा मस्ती सुरू असते आधेमध्ये पण. आणि 31 डिसेंबरला आम्ही खरं तर साजरं करतो असं एकत्र येऊन, पण ह्या वेळेला कुणीच 31 डिसेंबरला जागेवर नव्हतं, त्यामुळे आम्ही असं आत्ता एकत्र आलो आहे. आणि मुलांनी तर आज खूप धमाल केली होती, खूप खूप मजा मस्ती, नाच गाणी. जेवून झाल्यानंतर फुल एनर्जेटिक झाली होती मुलं तर. आणि त्यांची जाई दीदी आली होती खास पुण्यातून, ही बघा ब्लॅक टी शर्टवाली जाई आमची आत्ता जॉबला आहे. तर ती आज नेमकी अचानक तिचंही येणं झालं, आणि त्यामुळे मुलं पण खूप खुश झालीत जाई दीदीबरोबर नाचण्यासाठी. तर ती खूपच एकदम उत्सुक होती बघा. ह्याचा तर स्नेहीचा तर आनंदाला पारावरच नव्हता. आणि खूप छान मस्त असे नाचत होते सर्वजणं. फुल म्हणजे फुल एन्जॉय केलं. आणि जाई दीदी पण सगळ्यांना भेटून खूप आनंदित आहे बघा. तर इथे खूप म्हणजे काय गाणं कसलं लावलं आहे आणि काय नाचत आहेत, आता मी तुम्हाला इथे व्हिडिओ म्यूट करून दाखवलं म्हणून कळत नाही, पण एक एक ना काय एक एक गाणी लावली होती त्यांनी, आणि काय नाचत आहेत ते तुम्हाला कळतच असेल. फुल ही मुलं ना जेवलेलं सगळं जिरवत आहेत अक्षरशः, एवढी मस्त नाचत होती, अगदी छान एन्जॉय केलं.
तर आमचे व्हिडिओ तुम्हाला आजचे कसे आवडला असेल हा व्हिडिओ तर नक्की सांगा. आणि आमचे हे बघा दादा आत्ता शाकाहारी आहेत ते, आणि शाकाहारी जेवण आत्ता शेवटी सगळ्यांना खाऊ पिऊ घातल्यानंतर जेवायला बसले आहेत. आणि त्यांना आता शांतपणे जेवू दे, कारण ते खूप त्यांनी आज दिवसभर मेहनत घेतली होती असं. आणि ह्या पहा, ह्या आता बाकीच्या सगळ्या आमच्या मेंबर्स ज्या दिवसभर खूप छान त्यांनी सगळं काम केलं आहे फुल, म्हणजे ह्यांनी पण खूप म्हणजे पूर्णपणे एनर्जी लावून काम केलं होतं. प्रत्येकीने मनापासून केलं होतं, असं नाही की मी का करू. आणि ही आमची जाई दिदी सगळ्यांचं ओळख करून देत आहे. हां, तर दादा हसतायत तिथे, आणि मी होते व्हिडिओ बनवत, त्यामुळे माझं नाव तिने असंच सांगितलं होतं. तर ह्या अशा छान गप्पा मारत आहेत, कोण अगदी शांतपणे, आणि त्या प्रत्येकाने जेवत आहेत. त्यांच्यावर काही ना काहीतरी कमेंट्स चालू होत्या थोड्याफार, तर हसतायत लाजतायत असं सगळं चालू आहे. तर आमची ही निकिता, ही माझी बहिणाबाई आहे, ती पण लाजली बघा कशी छान. ही प्रिया आमची, ही पण खूप लाजते, खूप मजा मस्ती सुरू आहे त्यांची. व्हिडिओ यूट्यूबला दिसणार आहे म्हणून लाजतायत बिचारे. ही माझी खास मैत्रीण, माझी सख्खी शेजारी स्नेहा, अशी तिथे खूप छान कढी बनवली होती, त्याची स्तुती चालू होती म्हणून ती थँक्यू बोलते आहे. असं खूप सुंदर सुंदर गप्पा गोष्टी असं सगळं छान सुरू आहे. इथे काहीतरी त्यांची कुजबूज सुरू आहे बघा, आल्या आल्या इथे असं. आणि हसतात जेवतात, पण खूप दमल्या होत्यात, पण तरीसुद्धा चेहऱ्यावर आनंद दिसतोच आहे की ही इकडे आमची छोटी बालकं आता सगळी मस्त नाचून दमून आता आईस्क्रीम खायला बसलेली आहेत. आणि इथे मी बसले होते थोडं गप्पा मारत, तर व्हिडिओ माझ्याकडे पण कॅमेरा आला, आणि आईस्क्रीम सर्वांना आमच्याकडून दिलेला होता, त्यामुळे त्याबद्दल ते धन्यवाद करण्याचा कार्यक्रम सुरू होता सगळ्यांचा. सगळेजण मला थँक्यू बोलत होते, तर म्हटलं सगळे आता थंड झालेले आहेत आईस्क्रीम खाऊन थंडीच्या वेळेलाच. आणि आमचे हो इथे आईस्क्रीमचा बॉक्सच घेऊन बसलेले आहेत सगळ्यांना, जे जे कोण जेवून झालेत की आईस्क्रीम खाण्यासाठी इथे येत होते. आणि इथे बॉक्समध्ये किती आईस्क्रीम शिल्लक राहिले आहेत ते बघण्यासाठी बघा, ते बघा दाखवत आहेत किती आईस्क्रीम आहेत अजून. आहेत भरपूर आहेत अजून आईस्क्रीम, कारण हे आता जेवून झालेल्या सगळ्या माझ्या मैत्रिणी आईस्क्रीम खायच्या शिल्लक आहेत अजून. बाकी सगळ्यांचं झालेलं आहे. इकडे मागे काही मुलांचे आमच्या टाईमपास सुरू आहेत काय ना काय. अशा प्रकारे आमचा आजचा हा दिवस खूप म्हणजे खूप सुंदर गेला होता. आमची पिऊ पण इकडे आता खूप जमली बिचारी दिवसभर काम करून, आणि आता आईस्क्रीम खाते, लाजते. खूप छान. जाई पण आता, जाई दीदी दमलेली आहे, मोबाईल घेऊन बसली आहे आता. आणि दादांना पण शांतपणे जेवू दे, एवढं खूप छान काम झालं असं. तर धन्यवाद मंडळी.